नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 या वर्षासाठी ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहे त्यासाठी उपयुक्त चालू घडामोडी या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला पहिला प्रश्न आहे की कोणत्या देशाने लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह विकसित केलेला आहे? सो लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह विकसित केलेला आहे जपान या देशाने. येस बँकच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर येस बँकेचे कार्यकारी संचालकपदी निवड झालेली आहे मनीष जैन यांची 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी. आणि तो कार्यकाळ असणार आहे 11 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2027 या 3 वर्षाच्या काळासाठी जे आहेत ते येस बँकेचे कार्यकारी संचालक असणार आहेत. येस बँकेचा विचार केला तर येस बँक जी आहे ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे आणि हिचं मुख्यालय कुठे आहे तर हिचं मुख्यालय जे आहे मुंबई या ठिकाणी आहे. किरकोळ ग्राहक, MSME आणि कॉर्पोरेट ग्राहकांना जी आहे ही येस बँक सेवा पुरवते. हिची स्थापना जी आहे 2003 साली झालेली आहे. राणा कपूर आणि अशोक कपूर यांनी 2003 मध्ये येस बँकेची स्थापना केली. TPP म्हणजेच ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमध्ये सामील होणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरला आहे? तर TPP मध्ये सामील होणारा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे ब्रिटन. जलवाहक योजनेचा शुभारंभ कोणी केला? सो जलवाहक योजनेचा शुभारंभ केलेला आहे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी. कुठे केलेला आहे तर नवी दिल्ली येथे त्यांनी या जलवाहक योजनेचा शुभारंभ केला, ज्याचा उद्देश आहे कार्गो वाहतुकीला प्रोत्साहन देणं. भारतात कोठे आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम जे आहे उघडण्यात आलेला आहे? सो आशियातील पहिलं नॅशनल जिओ सायन्स म्युझियम भारतामध्ये मध्य प्रदेश या ठिकाणी जे आहे उघडण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 105वा देश कोणता आहे? सो आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 105वा देश बनलेला आहे मॉल्डोवा देश. आता आपण थोडीशी माहिती पाहूया आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबद्दल. सो आंतरराष्ट्रीय सौर आघाडीलाच इंग्लिशमध्ये नाव आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स. सो ज्या ज्या देशांमध्ये मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश आहे त्यांचा समावेश जो आहे हा इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये होतो. याची स्थापना झालेली आहे. भारत आणि फ्रान्सने मिळून जे आहे याचं उद्घाटन केलं 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस, फ्रान्स येथे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर आपल्या भारतातील हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी जे आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं मुख्यालय आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी कार्य करणं हे ISAचं जे आहे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ही संस्था आहे ही कर्क आणि मकर राशीच्या दरम्यान असलेल्या राष्ट्रांना एका व्यासपीठावरती आणते. अशा राष्ट्रांमध्ये जे आहे सूर्यप्रकाशाची उपलब्धता मुबलक प्रमाणात असते. या संघटनेमध्ये हे सर्व देश जे आहेत हे सौर ऊर्जेच्या क्षेत्रात एकत्र काम करतील अशी याच्यामध्ये जे आहे क्रायटेरिया आहे की हे जे आहेत सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये जे आहेत एकत्र काम करतील. उष्ण कटिबंधात न येणारे देश देखील जे आहे या आघाडीमध्ये सामील होऊ शकतात आणि मतदानाच्या अधिकाराचा जो आहे अपवाद वगळता इतर सदस्यांप्रमाणे जे आहे सर्व फायदे त्यांना मिळू शकतात. भारताला पर्यावरण विकासासाठी कोणत्या बँकेने $500 दशलक्ष एवढं कर्ज जे आहे मंजूर केलेलं आहे? सो भारताला पर्यावरण विकासासाठी आशियाई विकास बँकेने जे आहे $500 दशलक्ष एवढं जे आहे कर्ज मंजूर केलेलं आहे. आता आशियाई विकास बँकेबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर तिची स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966 रोजी. ही एक प्रादेशिक विकास बँक आहे आणि आशियाई विकास बँकेचं जे मुख्यालय आहे ते फिलिपिन्स येथे आहे. पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सो पहिल्या खो खो विश्वचषकामध्ये भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार म्हणून प्रतीक वायकर यांची निवड करण्यात आलेली आहे. तसंच पहिल्या खो खो विश्वचषकामध्ये भारताच्या महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तो महिला संघाच्या कर्णधारपदी प्रियांका इंगळे यांची निवड करण्यात आलेली आहे. सो हे जे पहिलं खो खो विश्वचषक होणार आहे तो आपल्या भारतामध्ये होणार आहे, भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी 13 ते 19 जानेवारी 2025 या दरम्यान जे आहे हा विश्वचषक पार पडणार आहे. आणि याचा ब्रँड अँबॅसेडर कोण होता? तो होता सलमान खान. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोठे होणाऱ्या AI ॲक्शन समिटमध्ये सहभागी होणार आहेत? सो आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
फ्रान्समध्ये होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिटमध्ये सहभागी होणार आहेत. आता हे AI समिट, ॲक्शन समिट कुठे होणार आहे? तर हे पॅरिसमध्ये होणार आहे. पॅरिसमधील ग्रँड पॅलेस येथे ते होणार आहे 10 ते 11 फेब्रुवारी 2025 या दरम्यान. RBIच्या माहितीनुसार भारताकडे सध्या किती टन इतका सोन्याचा साठा आहे? सो RBI नुसार भारताकडे सध्या 854 टन एवढा जो आहे सोन्याचा साठा आहे. कोणत्या राज्याने स्विफ्ट सिटी विकसित करण्याची घोषणा केलेली आहे? सो स्विफ्ट सिटी विकसित करण्याची घोषणा करणारं राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकने जे आहे बँगलोर या ठिकाणी स्विफ्ट सिटी विकसित करण्याची घोषणा केलेली आहे. आणि स्विफ्टचा फुल फॉर्म काय आहे? तर स्टार्टअप्स, वर्क स्पेसेस, इनोव्हेशन, फायनान्स अँड टेक्नॉलॉजी. वुमेन्स हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 या स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? सो उत्तर आहे ओमान या देशामध्ये विमेन्स हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि विजेता राहिलेला आहे भारत आणि उपविजेता राहिलेला आहे चीन. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षाच्या इतिहासामध्ये कोण एकाच मैदानावरती सलग 5 सामन्यांमध्ये शतकच करणारा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे? जो कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षाच्या इतिहासामध्ये जे आहे एकाच मैदानावरती सलग 5 सामन्यांमध्ये शतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे केन विल्यमसन. जॉर्जिया देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झालेली आहे? सो उत्तर आहे मिखाईल शविली यांची निवड झालेली आहे जॉर्जिया देशाच्या राष्ट्रपतीपदी. ट्रॅक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 या वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणत्या खेळाडूची निवड केलेली आहे? सो 2024 या वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून नीरज चोप्रा आपल्या भारतातील जे भालाफेकपटू आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतात कोणत्या राज्यामध्ये क्षयरोग म्हणजेच टीबीच्या सर्वाधिक रुग्ण जे आहेत ते आढळले आहेत? सो भारतामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक क्षयरोग म्हणजे टीबीचे जे आहेत सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत. आता आपण क्षयरोगाबद्दल थोडीशी माहिती पाहूया. सो क्षयरोगालाच म्हटलं जातं ट्युबरक्युलोसिस, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये टीबी म्हणतो. सो हा जो आहे एक जीवाणूजन्य आजार आहे. हा आजार मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूमुळे होतो. आणि त्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूमुळे मुख्यत्वे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जो प्रकार आहे जीवाणूचा, याच्यामुळे जो आहे टीबी हा आजार होतो. लक्षात ठेवायचा आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. यामध्ये 75% रुग्णांमध्ये जे आहे फुफ्फुसांना बाधा होत असते आणि काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना बाधा होते. आता या क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध कोणी लावला? सो क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावणारे सायंटिस्ट आहेत डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी जे आहे क्षयरोगाचा जीवाणू शोधला. ह्याची लक्षणे काय काय आहेत? तर ह्याच्या लक्षणांमध्ये आहे 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणं, वजन कमी होणं, भूक मंदावणं, हलकासा परंतु संध्याकाळी जो आहे वाढणारा ताप असेल, छातीत दुखणं, रात्री घाम येणं इत्यादी जे आहेत लक्षणे आहेत टीबीची. आणि याच्यासाठी लस कोणती दिली जाते? तर BCGची लस जी आहे हे ट्युबरक्युलोसिससाठी दिली जाते. युरोपियन हवामान संस्था कॉर्निकसच्या अहवालानुसार आतापर्यंत कोणतं वर्ष हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे? तर सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे 2024 युरोपियन हवामान संस्था कॉर्निकसच्या अहवालानुसार. भारतात HMPV विषाणूचा पहिला रुग्ण कोठे आढळला आहे? सो भारतामध्ये बँगलोर येथे जे आहे बँगलोरमध्ये एका 8 महिन्याच्या मुलीला जे आहे HMPV या विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलेलं आहे. आता आपण थोडे जे आहे HMPV या विषाणूबद्दल माहिती पाहूया. सो HMPV जो आहे याचं नाव आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस. ह्युमन मेटान्युमो व्हायरस जो आहे हा एक RNA व्हायरस असून या विषाणूमुळे जे आहे श्वसन संक्रमण होते, ज्याची लक्षणे सहसा सर्दीसारखी असतात. तो सौम्य आहे परंतु यामुळे न्यूमोनियासारख्या जे आहे गंभीर आजार होण्याची जी आहे शक्यता उद्भवू शकते. याच्यामध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला आहे हा HMPV व्हायरसचा? तर ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांना जे आहे जसं की लहान मुलं, वृद्ध असतील किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल अशांना जो आहे ह्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. याचा प्रसार जो आहे हा खोकला, शिंकणं तसेच विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने देखील तो पसरू शकतो. याचा प्रभाव जो आहे हा 3 ते 5 दिवस असतो
ह्याच्या लक्षणाचा विचार केला तर ह्याची लक्षणं आहेत खोकला, ताप, सर्दी, घसा खवखवणं, अस्वस्थता आणि श्वास घेण्यास अडथळा येणे. हा जो व्हायरस आहे हा नवीन व्हायरस नाही आहे, तर हा जो आहे 2001 पासून प्रचलित असा हा व्हायरस आहे आणि ह्याची सुरुवात कुठून झालेली आहे तर बट ऑब्वियस याची सुरुवात जी आहे ही चीन पासून झालेली आहे. जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. सो जागतिक हवामान परिषदेमध्ये जे आहे 2050 पर्यंत जे आहे शून्य कार्बन उत्सर्जनचे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. अमेरिकेतील कोणते शहर जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे चर्चेत आले? सो लॉस एंजेलिस हे अमेरिकेतील शहर आहे, तिथे जे आहे मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये वणवा पेटला होता, हे लक्षात ठेवायचं. HMPV विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कोणाच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे? सो HMPV या विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे, ज्याच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर पल्लवी सापळे. 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार अव्वल देश कोणता आलेला आहे? सो 2025 मध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेला देश बनलेला आहे सिंगापूर. सिंगापूर अव्वल स्थानी आहे आणि आपला भारत देश जो आहे हा 85व्या स्थानी आहे. फेसिंग कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ऑफ आशियाच्या महासचिवपदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? सो फेसिंग कॉन्फेडरेशन ऑफ आशियाच्या महासचिवपदी निवड होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत राजीव मेहता. कोणत्या राज्यामध्ये GSI भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन झालं आहे? सो GSI भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन मध्य प्रदेश राज्यामध्ये झालेलं आहे. कोणाच्या हस्ते तर जगदीप धनखड यांच्या हस्ते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आलेली आहे? सो भटनागर फेलोशिप प्राचार्य गणपती यादव यांना प्रदान करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? सो महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठाला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.